आजची दिवसाची सुरुवात आपली उबेरकडनं झाली आणि शेवट पण उबेरकडनंच होतोय. टोटल 8 राईड झाले, 9.5 तास काम झाले, 2165 रुपयाचं काम केले. टोटल 9.31 मिनिटं म्हणजे 9.5 तास आपण काम केले आज उबेरमध्ये. टोटल आजचा दिवस आपला उबेरकडनं होता. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5:54 तारीख आहे 23 फेब्रुवारी आणि आपण चाललोय आता CNG फिल करायला. तर आज बघूया किती काम होते. ओला उबेरचं डिव्हाइस ऍक्टिव्ह करू, तिथे गेल्यावर CNG वगैरे फिल करू आणि बघूया काम किती होते. करतो. फर्स्ट राईड आपल्याला पडली उबेरकडनं बालाजीनगर दाखवलं. ते बालाजीनगर कुठे मला काय आयडिया नाही, पण 291 का 267 काहीतरी फेर दाखवलंय. सो मी ऍक्सेप्ट केलंय. चाललोय कस्टमरचं पिकअप लोकेशनला. 1 मिनिट लोकेशन पिकअप आहे आणि राईड कम्प्लीट झाल्यावर करतो अपडेट कुठं होती राईड. कस्टमरला सोडलंय आपण ड्रॉप. पण रोड बघा कसं आहे, एकदम डीप आहे खाली. एखादा नवीन ड्रायव्हर असेल तर तो घाबरल. इथं याच्यामध्ये फोटोमध्ये समजून येत नसेल व्हिडिओमध्ये, पण आता मी उतरताना नाही काय वाटत, पण येताना वरती आणि तिथं जागा नाही वरती फिरवायला. एकदम छोट्याशा जागेमध्ये फिरवली गाडी आणि कस्टमरचं बिल झालं 385. आपल्याला दिले 281. वेळ झालाय 7:15. गाडी चालली 27 किलोमीटर. तर बघूया आता इथनं आपल्याला राईड कुठं पडते. जवळपास भारतीय विद्यापीठ त्या साईडचाच एरिया आहे हा. आणि बघू आता इथनं राईड कुठं पडते. करतो अपडेट. आपल्याला कात्रज पासून उबेरकडनं राईड भेटली संगमवाडी एरियाची. संगमवाडी नाही ब्रिज, कोरेगाव पार्कचा एरिया जस्ट सुरू होतो तिथं रुबी हॉलच्या इथं. तर कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं 263,192 आपल्याला दिलेत. वेळ झालाय 7:58. गाडी चालली 41 किलोमीटर. आणि बघूया आता इथनं कुठं राईड पडते. सिग्नलला आहे, स्टेशनच्या साईडला जातो. बघूया तिकडं कुठं राईड पडते का. करतो अपडेट. आपण आहे आता स्टेशनच्या मागच्या साईडला. सो इथं आता वेट करतोय. राईडचे फ्रेश वगैरे झालोय. 1-2 राईड पडल्या होत्या, पण उबेरच्या ओलाच्या ते काय 50 रुपये फेअर आणि कोंडा बुद्रुकची एक होती. 2 राईड पडल्या. बाकी उबेरचं तर काय पडलं नाही. उबेरला इथं क्यू मध्ये उभं आहे मी 1 ते 5च्या मध्ये. आता बघूया आपला नंबर कधी लागतोय. आणि आज थोडंसं अर्धा-पाऊण तास झालं मी थांबलो. मी कधी एवढा वेळ थांबत नाही, पण ठीक आहे, थोडंसं स्लो दिसते. 2 राईड झालेत आपले. पूर्ण 471 रुपयाचं आपलं काम झालंय. 8:45 टाइम झालाय. ठीक आहे, बघूया कुठं राईड पडतंय आपल्याला. उबेरकडनं आपल्याला पुणे स्टेशन पासनं लोगाव तिकडं देवा पाटीलच्या इथं एक राईड पडली होती. ती आपण एक्सेप्ट केली आणि एंड पर्यंत येतो आपल्याला आणखीन एक राईड पडली हिंजवडीची. तर तिथनंच साईडच्या सोसायटीमधनं पिकअप होता 1-1.5 किलोमीटर पासनं. आणि आता आलोय आपण हिंजवडीला कस्टमरला केले ड्रॉप फेज 1ला. आणि आता इथनं परत आपल्याला एक राईड पडते पुणे एअरपोर्टची. तर 3-3.5 किलोमीटरचा ड्रॉप आहे, पिकअप आहे. आणि 47 मिनिटं काहीतरी दाखवलं होतं. आपल्याला एअरपोर्ट पासून राईड पडली होती रावेतची. कस्टमरला माहित नव्हतं, फर्स्ट टाइमच आले होते ते. आणि ते थांबले होते एअरपोर्टच्या तिथं. आणि पण एअरपोर्टला कुठला पण तिथं पिकअप टाकला तर तो एरो मॉललाच जातो बाय डिफॉल्ट. तर मी बाय डिफॉल्ट तिथे जाऊन थांबलो एरो मॉलला. आणि मी कॉल केला त्यांना. तर म्हणले मी आलेलो आहे. ठीक आहे म्हणलं, मी वरच्या फ्लोअरला येतो खाली. मी 2nd फ्लोअरला आलो तर कस्टमर काय आलेले नव्हते. मग ते म्हणायला लागले मी A2ला. मग तिथं विचारलं तर ते कळालं की एअरपोर्टला थांबलेत. मग तिथं इन्क्वायरी केली गार्डला. तर ते म्हणले की जर तिथनं पिकअप केलं तर 500 रुपयाचा फाईन पडतो. सो मग त्यांना सांगितलं मी पण एमटी गेलो तर मला पण 130 रुपयाचा फाईन पडेल. मग ते कस्टमर तिथं 8 मिनिटं जवळपास मी वेट केला आणि ते आले तिथं एरो मॉलला. आणि त्यांचं फेअर झाले आता 518. मला काहीतरी 345 का काहीतरी भेटलेत. आणि आता मी रावेतचा ब्रिज आहे. आता इथनं मी आकोडी साईडला जातो म्हणजे आपल्या साईडची राईड पडेल. आणि अर्निंग बहुतेक 1600-1650 झाले. आणि आज गाडी थोडीशी पेट्रोलवर चालली. कळालंच नाही ते कधी पेट्रोलवर गेलं. तर 40 किलोमीटर बहुतेक पेट्रोलवर चालले. आणि आता अर्ध्या टाकीतला पण 2 काड्यावरती गॅस आहे माझ्याकडं. म्हणजे पाऊण टाकी गॅस माझ्याकडं आहे. तर बघूया आता कुठं राईड पडते. ओलाचं डिव्हाइस चालू करतो. आणि आज विशेष म्हणजे सगळ्या राईड उबेरच्याच आहेत.
आज का 6 राईड केल्या, टोटल उबेर राईड गेलेले आहेत आज, एक सुद्धा बाहेरची नाही. रॅपिडो पण ऑन केलं होतं आज, ओला सुद्धा चालू होतं. ओलाच्या पडल्या पण त्या छोट्या छोट्या राईड पडल्या, काय उपयोगाच्या राईड नव्हत्या. 50 रुपये 70 रुपये एक पडली, तर ती कोंडव्याची पडली, तिकडे जात नाही मी, गर्दी असते खूप. तर बघूया आता इथनं कुठं राईड पडते. डिवाइस चालू करतो आणि करतो अपडेट. रावेत मधनं आपल्याला खराडीची एक राईड पडली होती, ती शेवटची राईड होती. म्हणलं आता चला मोठी राईड दिसते, 350 दिसत होता फेअर आपल्याला. सो आलोय मी आता खराडीला, कस्टमरला केलंय ड्रॉप IT पार्क मध्ये, आणि इथनं आता गोटो टाकूया. भूक लागली आहे, काहीच खाल्लं नाही आज, तर चहा सुद्धा पिलेला नाहीये, कंटिन्यू काम चालू आहे. बघूया आता, म्हणजे आपलं 1900 1950चं काम झालेलं आहे. वेळ झाला आहे 2:40. गाडी चालली 176 किलोमीटर. ठीक आहे, आपला डे इथं संपतोय. आजचं टार्गेट पूर्ण झालंय आपलं. भेटूया उद्या. खराडीपासून आपल्याला एक राईड पडली होती स्टेशनची, ती सोडली 183. आपल्याला भेटल्यात, कस्टमरचं बिल झालं तर 231. ठीक आहे, आता आपण घरी निघूया. भूक लागली, वेळ पण खूप झालाय. करतो.